भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान आणि बॉर्डरवरील गावातील नागरिक आता दुसरीकडे स्थलांतरित होत आहेत। रात्रीपासूनच नागरिकांची घरं, गावं, शहरं सोडून जाण्याची धावपळ सुरू झालेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, ऑपरेशन सिंदूर नंतर आता पाक चांगलाच बिथरलाय। बॉर्डरवरील गावातील नागरिक स्थलांतरित होताना दिसतायत। निश्चितच लाघवी असंच म्हणावं लागेल, कारण सगळ्यांचीच नजर जी आहे ती या सगळ्याच ऑपरेशनकडे होती। कारण खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा मग भारताचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्या सगळ्याच या हालचालींवरती बारीक नजर होती। खरं तर आज आपण पाहतोय की मुंबईसह संपूर्ण देशभरामध्ये मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मध्यरात्री आज जर आपण पाहिलं तर हे सर्जिकल स्ट्राईक जे आहे ते करण्यात आलेलं आहे। प्रामुख्याने आपण पाहतोय की आज सकाळी 11 वाजता एक बैठक जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की भारतीय सैन्य दलाकडनं ही संपूर्णतः हे ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। सिंदूर ऑपरेशनचं नाव ह्याकरिता देण्यात आलेलं आहे कारण जो पहलगाममध्ये हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये सगळ्याच महिलांचे पती जे आहेत त्यांना त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि त्यानंतर या ऑपरेशनला आता सिंदूर हे नाव दिलेलं आहे। सध्या जर आपण पाहतोय हे ऑपरेशनची ही नुकतीच सुरुवात झालेली आहे, मात्र भारताकडनं आता हे प्रत्युत्तर जे आहे ते पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्याला देण्यात आलेलं आहे। मात्र या पुढचे पाऊल जे आहेत भारताकडून आता आणखीन कठोर असतील। यासाठीच आपण पाहतोय की जो हल्ला रात्री भारताने पाकिस्तानवरती केलेला आहे यावरती बारीक नजर जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण ऑपरेशनवरती ठेवलेली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय की आज जर आपण पाहिलं तर सर्वत्र जे वरिष्ठ नेते आहेत, जे केंद्रातले नेते आहेत यांच्याकडून सर्वत्र जय हिंदच्या घोषणा ज्या आहेत त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। सध्या मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।